ते नक्कीच उपस्थित आहेत. चेक. सुभाष धुमाळ सर, थोडं थांबवतो तुम्हाला मी. रेग्युलर फॉर्मॅट मधून जे जे संघ विजेते होतील पहिल्या फेरीत त्या संघाने क्रीडा नगरी सोडायची नाही. याची दुसरी बाजू अशी, गावदेवी वेळे संघ तुम्हाला कुठेही जायचं नाही, या क्रीडा नगरीमध्ये इथेच तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. यानंतर आपण सुमित कुमार केवणेदेवी विपक्ष जहन्मान सरवली गावदेवी वेले आणि या सामन्यात विजय संघ, आणि त्यानंतर सुमित कुमार केवणेदेवी विपक्ष जहन्मान सरवली या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष गावदेवी वेले पुढील सामना असणार आहे. तर गावदेवी वेले संघाने मैदान सोडायचं नाही. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव फलंदाज पराग वतारी पूर्ण करतोय. पराग आपल्या एकेरी धावेने अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावपलेवर 12वर पोहोचते. अल्ट्रा स्लो मोशन नक्कीच आपण बघतोय प्रिन्स मीच्या माध्यमातून या कॅमेऱ्याचा वापर खरं तर 10 फेल स्पर्धेमध्ये सर्वप्रथम केला गेला होता आणि अल्ट्रा स्लो मोशनने नक्कीच हा चौकार हा फटका पराग वत्रीच्या बॅटमधून एक धाव आपल्याला पाहायला मिळते. रेग्युलर फॉर्मॅटमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यात गावदेवी वेले संघाने शेवटच्या चेंडूवर गोल्डन चौकाराने तो सामना जिंकला होता. कुलदीप थले यांनी तो सामना जिंकून दिला होता. 27 धावा कुलदीप थले यांनी शेवटच्या षटकामध्ये दिल्या होत्या. मात्र त्या व्याजासकट नक्कीच त्याने फलंदाजी करण्याला वसूल केलं. त्या 30 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं
आणि त्यामध्ये गोल्डन चौकारचा देखील समावेश होता. अमोल दुसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलं षटक सूरज जोशी यांनी हाताळलं होतं आणि दुसऱ्या षटकातल्याची जबाबदारी तर मग अमोल याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. सरमेचा पहिला फलंदाज प्रणय पाटील हा बाद होऊन पॅनलमध्ये परतला आहे. सध्या आपण पाहतोय खेळपट्टू पराग अवतारी आणि मुनीश तरे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इम्प्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉईंट ग्रीजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. धावपलीकडे 14 धावा. रेग्युलर फॉर्मॅटमधील हा दुसरा सामना पाहतोय समीर स्पोर्ट्स पिंपळगर विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघ. लॉ फुलटा चेंडूला टर्न केलेला आहे. सोयले ग्रीजरमध्ये प्रोटेक्शन मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. हे आपण पाहू शकता 1-2 का 4 स्लॉफी वर्क. मोनिश तरियाच्या बॅट बनवणार चौकार आणि चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 18. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये हा नक्कीच हा रिप्ले दाखवला जातोय. खराब सेक्शन पाहायला मिळालं होतं. इथे मात्र चांगला चेंडू अगदी ब्लॉक होल मधला चेंडू होता. विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढून होती आपल्याकडे 19 धावा. आपण सामनामध्ये साईस खारबाव विपक्ष समीर स्पोर्ट्स पिंपळगर या दोन संघामध्ये आजच्या दिवसामधील हा एकूण 5वा सामना पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग. कुठेतरी फटक्याची निवड चुकलेली आहे कारण वेगवान चेंडू हाताळला होता गोलंदाज अमोल याने. धावसंख्या 19. दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना अमोल दुसऱ्या षटकात बोलतोय समीर स्पोर्ट्स पिंपळगर या संघाकडून. त्या सामनाकडे फलंदाज पराग अवतारी. इथे मात्र चेंडूला उडवलेलं हेलिकॉप्टर मात्र सरळ कावकोन रिझनच्या हातामध्ये आणि दुसरा फलंदाज बाद पराग अवतारीच्या रूपाने साईस खारबाव या संघाचा. दोन फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज प्रणय पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर पराग वातारे देखील बाद झालेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाची समाप्त झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती झालेली आणि 2 षटकाची समाप्ती साईस खारबाव संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड 19 धावा.
न्यू बॅटर आपण पाहतोय सूरज पाटील, तर मात्र सामना करेल फलंदाज मुनीश तरे. गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर समीर पिंपलगर संघ करून तिसरे षटक घालण्यासाठी. केवल फिरकी गोलंदाज शपलून केल्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा भरकटल्या. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्यावेळी संघाची धावसंख्या 20 वर पोहोचतो. एक तगडी जोडी साध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. साईस कारभाव संघाकडून एका बाजूला महाबली मुनीश तरे, तर दुसऱ्या बाजूला बाहुबली सुरेश पाटील. इथे मात्र क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडू निघून जाईल कॉर्नर रिझर्व मधून सीमा पार. हा चौकार. लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, हलकासा अपील तिथे केला गेला होता, मात्र पंच संबंध इम्पॅक्ट एक्सटेंजच्या बाहेर. धावसंख्या एका धावने वाढते. धावफलकावर 25 धावा. धावसंख्या 25 सिल्वर जुबली सध्या धावसंख्या पाहायला मिळते साईज कारभाव संघाची. तिसरं षटक मार्गस्थ आहे. केवल फिरकी गोलंदाज शॉर्ट रनअपने गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑफ रिजन मध्ये जाऊन चेंडू फील करतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज सूरज पाटील पूर्ण करतोय आणि एका धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 26. अल्ट्रा स्लो मोशनमध्ये नक्कीच दाखवलं जाते. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. केवल राईट अमृत स्टंप. इथे मात्र फुलटाच चेंडू आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज मोनिश तरे याला जावे लागेल डागोटच्या आसऱ्याला. तिसरा फलंदाज बाद साईस खारभाव या संघाचा. नवीन फलंदाज अक्षय पाटील स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. सामना करेल केवल याचा. उलटा चेंडू आहे. समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र तो बनर फ्रेश एक आणि चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मधून सीमापर्यंत चौकार. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 30 ओव्हर 3 अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. इथे मात्र पंचांचा बिमर नोचा देखील इशारा आलेला आणि चेंडू निघून जातो सीमापार. षटकार हे आपण पाहू शकता. सोनबे सुहागा षटकार
आणि त्यानंतर आपण पाहतोय 9 चेंडूपाने आणखीन एक धाव. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. जयनमन सरवली संघनाईक आणि सुमित कुमार केवणेदेव संघनाईक, आपण जर आला असाल तर संपर्क साधायचा आहे. सुमित कुमार केवणेदेव संघाचा संघनाईक तसेच जयनमन सरवली संघाचा संघनाईक अथवा प्रतिनिधी आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. सुमित कुमार केवणेदेव संघ संघनायक आपण संपर्क साधायचा आहे त्वरित. तसेच जयनमन सरवली संघनायक आपण देखील संपर्क साधायचा. तसेच ओवली संघाचा संघनायक आणि नक्षत्र इंडपचे चौदरपाडा संघनायक आपणही देखील संपर्क साधायचा आहे. धावसंख्या धावपलकडे पाहायला मिळते ती 37 धावा 37. आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. फ्रीड असा चेंडू ज्या चेंडूवर मुक्त फटका खेळण्याची संधी मात्र फलंदाजाकडे असते. कैसे भी खेलो कहा भी खेलो आपकी मर्जी, सिर्फ रनआउट नाही होणार आहे. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळते. समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र हा चेंडू निघून जाईल सीमा पार दणदण करत हा चौकार. सुमित कुमार भाविप्रेम क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायाप्रयोग द्या. आपलं स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 3 षटकांची समाप्त झाली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर साईज खारबो संघाची धावसंख्या धावपलकडे पाहायला मिळते ते 41-41. लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. आपण सामना बघतोय साईस खारबो विभागचे समीर स्पोर्ट्स पिंपलकर या दोन संघामध्ये. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. वन मॅन शो श्री दिना सकाराम पाटील साहेब सन्मायक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओमकार युवा सेवा संस्था यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. एक गाव एक संघ एक जीवाचे एक गावाचे, कोणासाठी नाही खेळ हा गावासाठी, हे नक्कीच स्लोगन आहे या खरं तर या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे. आणि या ब्रीदवाक्याला अनुसरून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज पंकज गोलंदाज ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख फटका क्रॅकिंग शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार हा झडनाटेदार चौकार. पंकजचं स्वागत केलेल्या सूर्यजने चौकाराने. इथे मात्र हो 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 एवढा या बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट याच्या बॅट मधून निघालेला बाहुबली सिक्सर, चेंडू बॅटला लागतोय सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय.
सुरेख फटका आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे फटका केलेला आहे. चेंडू खरं तर स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलंय बाहुबलीने दुसऱ्या फ्लॉट मध्ये. मजबूत देह गोष्टी नक्कीच मजबूत बाहू आपण पाहतो आणि बाहुबलीच्या बॅटमधून हा बाहुबली षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 51 धाव 51. चेक. मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस दुपारचं सत्र या व्यासपीठावर ग्रामपंचायत वेळेचे विद्यमान सदस्य भावेशजी थळे साहेब उपस्थित आहेत. त्यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जात आहे. इथे पुन्हा एकदा भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू देखील सीमाशेवर गेला. बॅक टू बॅक 2 षटकार, 2 में 2 ठोक डाले. या आपण पाहू शकता फुलटाच चेंडू आणि फुलटाचवर फुल टोल वसूल करताना बाउडॅप खारबाव क्रिकेट बाउफ्लेर फलंदाज अगदी चेंडूचा लिंबू बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयनमान सरवली संघ संघटक आपण टॉस साठी या, कारण सुमित कुमार केवणीदेव संघ संघटक ते आलेला आहे. जयनमान सरवली विपक्ष सुमित कुमार केवणीदेव या दोन संघामधील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. सूरज पाटील ऑन फायर. एक सूरज आकाशामध्ये तलपताना आणि खारबाचा सूरज मैदानामध्ये तलपताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजर मधून हा पाहायला मिळतोय चौकार. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतोय. पंकज याच्या विरुद्ध आक्रमक फलंदाजी करताना सूरज पाटील. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर इथे मध्ये दडपणाखाली येतोय, कारण आपण पदे थोडंसं मागणं ठेवतो आणि सूरज पाटील सध्या चौकार षटकारमध्ये डील करताना नो एक्का दुक्का सीधा चौका छक्का अशीच चौकार षटकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय सूरज पाटील हा फलंदाज. इथे मात्र घुटण्या वरसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख हे आपण पाहू शकता. आणखीन एक षटकार बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली षटकार. कृपया प्रेक्षक जे नक्की सीमाच्या बाहेर आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिथे चेंडू आल्यानंतर मैदानामध्ये फेकायचं आहे, आपण सहकार्य करायचं आहे. इथे मात्र चौकार षटकांची भाषा बोलताना आपण पाहतोय की गोलंदाज पंकज ती नक्कीच गोलंदाजी पिशे उपडताना आपण पाहतोय फलंदाज सूरज पाटील. चौकार षटकार अगदी चौकार षटकारामध्ये डील करताना जणू काही जयवंत पाटील हा फलंदाज सध्या चौकार षटकांचा डीलर बनलेला आहे. धावसंख्या धाव प्लेकर 67 धावसंख्या पाहायला हानामरी षटक आणि हानामरी षटकामध्ये हानामरी आपल्याला पाहायला मिळते. खारबावचा बाहुबली फलंदाज सूरज पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा हा चेंडू निघून जाईल. अतिशय लांब निघून गेला सीमापार षटकार. हॅलो चेक. आपण मुख्य व्यासपीठाकडे वळत आहोत. तिथे काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इकडे आयोजकांच्या वतीने संपन्न केला जात आहे. गावदेवी वेळे संघाचे कर्णधार, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य वेळेचे विद्यमान सदस्य भावेशजी थळे साहेब यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जाते. विनंती असेल राजा पाटील साहेब आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. वेहळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, त्याचबरोबर गावदेवी वेहळे संघाचे संघनायक संघ कर्णधार भावेश तळे यांचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे.
त्याचबरोबर या मंचावर उपस्थित वेळळे गावचे समाजसेवक गणेशजी पाटील साहेब यांनाही येथे सन्मानित केले जात आहे। आयोजकांच्या वतीने हा सन्मान इथे संपन्न केला जाईल। राजा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे गणेशजी पाटील साहेब यांना सन्मानित केले जात आहे। यंग डॅशिंग डायनॅमिक गणेश पाटील साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे। त्याचबरोबर गणेश पाटील साहेब गणीभाई या नावाने सुपरिचित आहेत। फक्त आणि फक्त वेळळे गावात नाही तर संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये त्यांचा हा परिचय असलेला आपण बघत आहोत। असे गणेश पाटील साहेब यांचा सन्मान झाला। हॅलो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत। जितेंद्र पाटील साहेब त्याचबरोबर भावेशजी थळे साहेब आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे। त्यानंतरचा सामना आपण पाहू शकाल जय हनुमान सरवली आणि त्यांच्या विरोधात सुमित कुमार दिवे या दोन संघांदरम्यान दिवे आणि सरवली असा हा सामना असेल। निर्धारित 4 षटकांचा हे स्पर्धेसाठीचं विशेषत्वाने बनवलेले नाणं। एका बाजूने महेंद्र दादा, दुसऱ्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे। या साहेब आपण मध्ये या। कॉलिंग कोणाचं असेल? दिवे संघाचे संघनायक कॉल करतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने त्यांचं मत आहे आणि नाणं त्याच बाजूने आपल्या समोर येत आहे। याचा अर्थ ही नाणेफेक जिंकलेली आहे दिवे संघाच्या संघनायकाने। भावेशजी आणि साहेब तुम्हाला विनंती, आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा। नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय? फिल्डिंग करण्यामागे काही उद्देश? आमची गोलंदाजी थोडी चांगली आहे, कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू। ही स्पर्धा भिवंडी तालुक्यातील अत्यंत अग्रमानांकित नामांकित स्पर्धा आहे। विनाशुल्क कोणतीही फीज न आकारता 12 बाईक्स इकडे वितरित केल्या जात आहेत। काय म्हणाल ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि सन्माननीय दिनाजी पाटील साहेब यांच्या या आयोजनासंदर्भात? स्पर्धा खूप चांगली आहे आणि स्पर्धा भरवण्याचं खाऊ काम नाही आहे। खर्च पण खूप असते आणि विनाशुल्क आहे। त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे धन्यवाद। आपण प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे अर्थात सरवली संघाच्या संघनायकाकडे वळतोय। नाणेफेक गमावलेली आहे, फलंदाजी करायची आहे। क्रिकेटिंग कंडिशन्स चांगले आहेत। ही खेळपट्टी गेली अनेक वर्ष आपण पाहतो फलंदाजांसाठी साजेशी आहे आणि या खेळपट्टीवर सरवली संघाचा खेळ सुद्धा आतापर्यंत चांगला झालेला आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना समोरचा संघ केवनी दिवे संघ आहे। त्यांच्या विरोधात किती धावा तुम्हाला निर्धारित 4 षटकांमध्ये बनवल्या पाहिजेत असं तुमचं मत आहे? आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम चांगली खेळते ते आम्हाला माहितीच आहे नक्की। या हंगामामध्ये सरवली संघाचं क्रिकेट कसं राहिलेलं आहे? आतापर्यंत किती स्पर्धांमध्ये सम्मिलित झालेले आहात? बेस्ट परफॉर्मन्स कोणता राहिलेला आहे? आतापर्यंत आम्ही मागच्या वेळेस जिथे टुर्नामेंट झालेली तिथे आम्ही एक 4थ्या-5व्या राऊंडपर्यंत गेलो होतो आणि हातातली मॅच हरलो आम्ही पोगावच्या समोर। 4 बॉल 4 आम्हाला रन नाही करता आले। ती मॅच आम्ही जिंकली असती तर कदाचित आम्ही फायनल देखील मारली असते। इथे 5व्या फेरीमध्ये दाखल झाले होते आणि तो सामना तिथे जिंकता आला नव्हता पोगावच्या विरोधात आणि त्या थोड्या कटू स्मृती आहेत, परंतु त्याहीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या मैदानावर सरवली संघाचा निश्चितच असणार आहे। मित्रांनो, नाणेफेक संपन्न झालेली आहे यानंतरच्या सामन्याची की जी जिंकलेली आहे दिवे संघाच्या संघनायकाने। निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे। त्या सामन्याच्याही दिशेने जायचं आहे आपल्याला। दोन्ही संघाच्या संघनायकांना हार्दिक शुभेच्छा। जाऊया समालोचन कक्षामध्ये। धन्यवाद। थँक्यू सो मच। लक्ष ठेवलेलं, विशाल लक्ष ठेवलेलं आहे 74 धावांचा आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी समीर पिंपळगर या संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। केवल आणि सूरज ही सलामीची जोडी। तर पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज ऋषभ काठे। काय फलंदाजी केली, जबरदस्त धमाकेदार
बॅटिंग केली सूरज पाटील याने 27 धावांची दमदार धुवाधार झंझावाती बॅटिंग केली. मागचा सामना गावदेवी वेले संघ पराभवाच्या छायेत असताना अक्षरशः विजयश्री खेचून आणली. कुलदीप याने धमाकेदार खेळ केला. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना गोल्डन चौकार पेश केला होता आणि निश्चितच काय विजय साजरा केला. गावदेवी वेले संघाने विजयी सलामी दिलेली आहे. चेक. मुख्य व्यासपीठावर वेळेगावचे प्रतितेश उद्योजक बंटा पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. विनंती असेल राजा पाटील साहेब आपण हा सन्मान संपन्न करा. स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये इथे मार्गक्रमित झालेली आहे. या रंगमंचावर या मंचावर अनेक मान्यवर आपण अनुभवलेले आहेत. आता ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली वेळेगावातील युवा उद्योजक बंटा पाटील साहेब यांचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण अनुभवला. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या चेंडूवर जबरदस्त मोठा हादरा दिलेला आहे. बॅटर बाद होते केवळ शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज 0 या धावसंख्येवर. खूप चांगला चेंडू टाकला होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा हलकासा स्पर्श झाला. यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपला. हिट विकेट बाद झाले. यस हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झाला होता. पहिला धक्का दिलेला आहे. मान्यवरांची मांदी आली पाहतोय. मान्यवर कक्षामध्ये मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 मध्ये चांगला फटका हुक किल्ले चेंडूला. चेंडू अतिशय वेगाने चालले सीमारेषेकडे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. चौकारणीशी खातं खोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ करताना चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषेकडे अतिशय वेगाने सरसावताना पाहतोय. एकाने थांबवलं आणि दुसऱ्याने अडवलं. तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे 2 धावा कंप्लीट करण्याचा. बॅटने या 2 धावा आलेल्या आहेत. निश्चितच सौरभच्या खात्यामध्ये या 2 धावा जातील. धावसंख्या धावपलकर वाढते 6. 6ला 1 खेळाडू बाद. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ऋषभ काठे हाताळतोय. राईट आर्मवर दी विकेट. पुल करायचं होतं. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला होता. हलकासा स्पर्श एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. वेल जज कॅच. अजून एक बॅटर बाद. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या त्याने कट केलेल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सेन्सिबल शॉट. आणि दुसरा पर्याय देखील नाही. समीर स्पोर्ट्स पिंपळगर संघाकडे चौकार षटकारांची उधळण करावी लागेल. चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषेवर कॅच ड्रॉप केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धावा पूर्ण करताना बॅटर गणेश. धावसंख्या वाढते धावपलकावर 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 2 बाद 12. बाद झालेले फलंदाज केवल आणि त्यानंतर सौरभ बाद झाला.
ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी दिना सकाराम पाटील साहेबांचा हा बिग शो पाहतोय. अध्यक्ष उमाकांत सकाराम पाटील, उपाध्यक्ष माजी सरपंच अंजूर, सनशाईन स्कूलचे चेअरमॅन हरेश कैलास माळी, सचिव रमाकांत गरत खजिनदार, राजेश सत्यवान पाटील सदस्य, निवृत्ती ज्ञानेश्वर पाटील सदस्य, राजेश पाटील सदस्य, बालाजी मात्रे आपला लाडका भाचा, अमृत मात्रे सदस्य, ॲडव्होकेट सुशांत शाहू सदस्य, श्रीकांत भाई सदस्य, देवानंद पाटील सदस्य. खूप अपार मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक गाव एक संघ एक जीवाचे एक गावाचे, कोणासाठी नाही खेळ हा गावासाठी. 12 बाईकसह पाहते 9 रेफ्रिजरेटर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक अभूतपूर्व स्पर्धा, नेत्रदीपक क्रिकेटचा हा 16 आपण पाहतोय फ्री एंट्री टुर्नामेंट. टेनिस क्रिकेट विश्वामधील पहिली अशी स्पर्धा आहे की कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. अक्षय पाटील दुसऱ्या षटकाला सुरुवात करणार आहे. दुसऱ्या षटकाची निश्चितच आता सुरुवात केली जाईल. धावसंख्या धावपलकावर 12, 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथून आता ते दनादन फलंदाजी करावी लागेल कारण लक्ष्य खूप मोठं आहे. 74 धावांचं. सिंगल डबलनी काहीही साध्य होणार नाही. अजून 62 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. चेंडूला पुल केलेला आहे. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे तिथे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॅटर सूरज जोशी याने, भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटपटू म्हणून सूरज जोशी याच्याकडे बघितले जाते. सन ऑफ भिवंडी अशी त्याला उपमा देण्यात आलेली आहे. नाव खूप मोठं आहे पण नाव रूपाला त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, दर्जेदार फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. अक्षय सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लॉंग रन अप, पुल केलेले आहे. पॉवरफुल होईल का? आणि होय, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. झंझावती षटकार. जबरदस्त पॉवरफुल मायटी हिट मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं होतं. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा अक्षय. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल सूरजला. धावसंख्या वाढते धावपलकावर 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. लॉंग रन अप, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. चेंडू मात्र पाहतोय डबल फटका बघायला मिळाला. एकदा बॅटवर आला चेंडू, पुन्हा बॅटवर आला. अशा प्रकारचे निश्चितच किस्से आपल्याला क्रिकेटमध्ये क्वचित बघायला मिळतात. फक्त एकच धाव पूर्ण केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 22. धावा धावपलकावर. पुन्हा एकदा अक्षय पाटील. स्वीच हिट खेळलेले आहे. स्वीट शॉट. चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कडे 4 धावांसाठी. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करताना 1 बाउंड चेंडू जाते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दमदार फटका. मिळतील 4 धावा चौकार.
धावसंख्या वाढते, धावपलकर 30. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे, DRS घेतलेला आहे. यस, भीमरसाठी हा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी. 30 धावा धावपलकावर पाहतोय. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब आप पत्थर से दिया जा रहा है, हम भी किसी से कम नहीं, नेट टू नेट, टीट फॉर टॅट. हे उत्तर देताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीर स्पोर्ट्स पिंपळघर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 2/30. अजून विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. यानंतर प्रेक्षकांना सुमित कुमार अँड कंपनी केवणी दिवे आणि जय हनुमान सरवली असा सामना बघायला मिळेल. त्यानंतर ओवली वर्सेस नक्षत्र चौधरपाडा आपण संपर्क साधायचा आहे. नितेश पाटील तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल. तिसऱ्या षटकासाठी तो बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता धावांची आवश्यकता आहे 44. 22च्या सरासरीने धावा या कुठून काढाव्या लागतील ह्या उरलेल्या 2 षटकांमध्ये. नितेश पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर गणेश, खेळतोय 7 धावांवर. सूरज जोशी खेळतोय वैयक्तिक 17 धावांवर. मोठा पटका खेळायचं होतं, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही बॅट आणि बॉलचं. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना धावपलक 31 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. येणाऱ्या 11 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही. आता मात्र षटकार चौकारांची उधळण आतिषबाजी करावी लागेल. झंझावती विस्फोटक फलंदाजी करावी लागेल सूरज जोशीला. त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ती त्याला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवावी लागेल. नितेश सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. उलटा चेंडू होता. समाचार घेता आले नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र निश्चितच एष्ट्यांच्या मागे गेलेल्या लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आहे, ते नो बॉल. पाच धावा निश्चितच जोडल्या जातील धावपलकावर. पाहूया आपण. बॅटची कडा घेऊन चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. चौकार आणि नो बॉलचा देखील पंचांचा इशारा आला. धावसंख्या वाढते धावपलकावर 36. आता मात्र निश्चितच पाहतोय यानंतरचा चेंडू असेल फ्री बॉल. सूरज जोशी मात्र खूप दमदार झुजारू खेळ करतोय खेळपट्टीवर. वादली खेळ त्याला इथून करावा लागेल. फ्री बॉल मुक्त पटका खेळण्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. इनसाइड आउटचा पटका खेळलेला आहे. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चेंडू मात्र जबरदस्त फील्ड करताना जबरदस्त क्षेत्ररक्षण. तोपर्यंत अवधी होता सूरज जोशी याच्याकडे 2 धावा कंप्लीट करण्याचा. धावसंख्या वाढते धावपलकावर 38. पुन्हा एकदा सज्ज होतोय नितेश. स्विच हिटचा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चांगला चेंडू टाकला होता. अगदी फलंदाजाला रीड करून बॉडी लँग्वेजला परखून चेंडू टाकला होता. फाईन डिलिव्हरी. चेंडू जाते डॉट. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 38. पुन्हा एकदा सज्ज होताना नितेश पाटील. चांगला फटका, स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार.
थँक्यू डीजे. धावसंख्या वाढते धावपलकर 42. अजून 32 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी जोरदार अपील. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. फलंदाजाला अगदी चकवा देणारा हा चेंडू होता. धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 42. 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल लेफ्ट अँड 32 रन्स टू विन. 7 गेंदे 32 रन. चेंडूला पुल केलेले आहे. 1 बॉल चेंडू सीमारेषेकडे सरसावला होता पण जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. सूरज 2 धावा पूर्ण करतोय. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 44. विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. भीम पराक्रम करावा लागेल. समीर स्पोर्ट्स पिंपळकर या संघाला सामना जिंकण्यासाठी खूप अडचणीमध्ये हा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहतोय. साईश खारबाब या संघाला एक दादा संघ गणला जातोय भिवंडी तालुक्यातील. हे पाहू शकता तुम्ही. स्वर्गीय प्रल्हाद शेठ शकता टेलिव्हिजन सेटवर. अनिकेत म्हात्रे सज्ज होईल शेवटच्या षटकासाठी. बॉलिंग मार्कवर 6 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची आवश्यकता. विजय मिळवण्यासाठी गो हेड. हे पाहू शकता. भावपूर्ण श्रद्धांजली देणारा कटआउट स्वर्गीय महेंद्रदादा पाटील यांचा. वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कटआउट तुम्ही पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर. अनिकेत म्हात्रे सज्ज होते शेवटच्या षटकासाठी. मुश्किल कंडिशन, मुश्किल परिस्थिती आहे, खडतर आव्हान आहे. सामना जिंकण्यासाठी लीडिंग एज स्ट्राईट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने काहीही साध्य होणार नाही. 5 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता आहे विजय साजरा करण्यासाठी. एखादा चमत्कार बघायला मिळेल का? चमत्कार क्रिकेटमध्ये नेहमी होत नसतात, कधी कधी होत असतात. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये साई स्पोर्ट्स खारबाव. पुन्हा एकदा अनिकेत म्हात्रे सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. समोर जाईल बॅटर डावखुरा. सूरज जोशी मात्र चांगला प्रतिकार करतोय. 29 धावांवर तो खेळतोय. विजय मिळून देईल का आपल्या संघाला? 1 बॉल चेंडूला मात्र कलेक्ट करण्याचा चांगला प्रयत्न केला होता पण त्याला बीट करून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटकेबाजी सूरज जोशी द्वारा. 33 धावांवर जो खेळतोय. धावसंख्या धावपळकर 49. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र फाईन फटका खेळला होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. धावसंख्या धावपळकर 50. अजून विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये मिशन इज इम्पॉसिबल. आता मात्र निश्चितच अगदी विजयाच्या समीप लगत साई स्पोर्ट्स खारबाव विजयाकडे आगेकूच करताना अग्रेसर होताना पाहतो आपण. जबरदस्त परफॉर्मन्स. 3 चेंडू 24 धावा असं इक्वेशन शिल्लक राहिलेलं आहे. यष्टीरक्षक झेपावला होता चेंडूवर झेल टिपण्यासाठी पण फक्त एकच धाव मिळेल. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. मोठ्या फरकाने आता विजयाकडे आगेकूच करतोय साई स्पोर्ट्स खारबाव. अनिकेत म्हात्रे सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडू आणि बॅटचं संपर्क झालेलं नाही. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. गुडलेन स्पॉटहून उसळला आणि अगदी शरीरावर आदळला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या कायम धावपलकर 51. शेवटचा चेंडू. हा एक चेंडू टाकून औपचारिकता पूर्ण करायची आहे. चेंडूला तटवलेला आहे. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. ह्याच बरोबर विजय संपादन करतोय साई स्पोर्ट्स खारबाव. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक समीर स्पोर्ट्स पिंपळगर.
कामगिरी ज्या फलंदाजी करून पाहायला मिळालं आहे. 91 षटकामध्ये हाणामारी गेली होती. खारबावचा बाहुबली खारबाव क्रिकेट सूरज पाटील ठरला या सामन्यात सामनावीर, ज्यांनी 6 चेंडूमध्ये नाबाद 27 धावांचं योगदान दिलं आहे, ज्यामध्ये उत्तुंग 3 षटकार आणि नेतृत्व 2 चौकारांचा देखील समावेश होता. तर घंटो का काम मेंटोमे करणारा बाहुबली खारबाव क्रिकेट सूरज पाटील ठरला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. O2